नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक पवित्र भक्तिमय प्रवास पंढरपूर वारीतील दिवेघाट इथला पालखी सोहळा। चला अनुभव घेऊया या आध्यात्मिक उत्सवाचा आणि एका भक्तिभावाने भरलेल्या दिव्य सोहळ्याचा। वारकऱ्यांचे अभंग, टाळ, मृदुंगाचे आवाज आणि ज्ञानोबा माऊली तुकारामांचा घोष हे सर्व एकत्र येतात दिवेघाटमध्ये। ही जागा वारकऱ्यांसाठी पवित्र विश्रांती स्थान देखील आहे। विठू माऊलीच्या भेटीसाठी चाललेलं प्रत्येक पाऊल हीच खरी भक्ती आहे। वारी ही वारसा आहे, श्रद्धेची, प्रेमाची आणि विठोबाच्या भेटीची। वारी म्हणजे भक्ताचा समुद्र। वारी म्हणजे केवळ चालणं नव्हे, ती आहे भक्तीची चाल। वारकरी टाळ, मृदुंग, अभंग गात गात चालतात। कुठेही गोंधळ नाही, शिस्तबद्ध चाल, सेवा आणि प्रेम। दिवेघाटमध्ये आपण पाहतो हजारो लोक एकत्र चालतायत, कोणताही भेदभाव नाही, सर्व एक समान। पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे। दिवेघाटामध्ये निसर्गाचं अप्रतिम रूप पाहायला मिळतं, पण त्याहीपेक्षा सुंदर असतं हे भक्तीनं भरलेलं वातावरण। विठ्ठल नामाचा गजर, फडकणारी भगवी झेंडे आणि आकाशात घुमणारे जयघोष।
वारीचं हे रूप दिवेघाटमध्ये पाहिलं की वाटतं श्रद्धा किती मोठं कार्य करू शकते. ही वारी आहे प्रेम, शांती आणि भक्ती याचा संगम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुपर ऑसम सोनाली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पंढरपूरच्या विठ्ठल माऊलीच्या चरणी नतमस्तक होत जय हरी विठ्ठल. पुन्हा भेटूया एक नवा भक्तिमय प्रवासात.